किसान सभेच्या लॉंग मार्चचे प्रतिनिधी माजी आमदार जेपी गावित यांच्या सोबत ते मंत्रालयात पोहोचलेले आहेत, तर शिष्टमंडळाची 4 ते 5 मंत्र्यांसोबत आज महत्त्वाची बैठक पार पडणार। मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली। मुंबई भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची फडणवीसांसोबत संध्याकाळी बैठक। मुंबईतील सत्ता समीकरणासह गट स्थापनेवर चर्चा केली जाणार। विविध राजकीय पक्षाकडून मुंबई पालिकेच्या मुख्यालय पक्ष कार्यालयाची मागणी, तर सदस्य संख्या अट शिथिल करण्यासंदर्भात प्रशासकीय स्तरावर चर्चा सुरू। पक्ष कार्यालयासाठी किमान 6 उमेदवार विजयी असण्याची अट, तर एमआयएमचे 8 नगरसेवक जिंकून आल्यानं पक्ष कार्यालय दिलं जाणार। मुंबईतील ठाकरेंचे नगरसेवक पुढील प्रक्रियेसाठी महापालिकेमध्ये आयुक्त कार्यालयातील नोंदींचं पत्र ते घेऊन नगरसेवक दाखल झालेले आहेत, तर पालिकेच्या कार्यालयात नगरसेवक म्हणून आता नोंदही केली जाणार। कल्याण डोंबिवलीतील भाजपचे नगरसेवक आज गट स्थापन करणार। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे आणि मनसेची आघाडी, तर ठाकरेंची शिवसेनेची विरोधी बाकावरती बसण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका। लाडक्या बहिणींना योग्य वेळेस महिन्याला 2100 रुपये देणार। लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय थांबणार नाही, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। जळगावमध्ये लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नसल्यानं महिला आक्रमक। केवायसी करूनही 2 महिन्यांपासून पैसे मिळत नसल्यानं महिला संतप्त, तर दुसरीकडे विभाग कार्यालयामध्ये केवायसी फॉर्म स्वीकारले जात नसल्यानं महिला आक्रमक। कुणाची भावना दुखावण्याचा उद्देश माझा नव्हता। एखादा शब्द जर का राहून गेला तर राजीनामा। अॅट्रॉसिटीची मागणी कशासाठी? दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही काहींना राजकारण करायचंय, महाजनांची प्रतिक्रिया। गिरीश महाजनांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला लाज वाटते। ही सगळी संविधानाला विरोध करणारी मंडळी आहेत। विजय वडेट्टीवार यांचा महाजनांवर निशाणा। विजय वडेट्टीवार उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्री निवासस्थानी पोहोचले। चंद्रपुरातील सत्ता स्थापनेचा मुद्दा घेऊन वडेट्टीवार मातोश्री निवासस्थानी पोहोचले। चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक किंग मेकरच्या भूमिकेत। चंद्रपुरातील काँग्रेसचा एक गट आमच्याशी संवाद साधतोय। भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य, तर पक्षाने जबाबदारी दिली नाही, कार्यकर्ता म्हणून काम करतोय, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। ठाकरेंची शिवसेना आणि वंचितला सोबत घेऊन चंद्रपुरात सत्ता आणणार। काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात। मुनगंटीवारांपाठोपाठ किशोर जोरगेवार यांचाही दावा। काँग्रेसचा एक गट मुनगंटीवारांच्या संपर्कात असं काही नाहीये। चंद्रपुरात काँग्रेस सत्ता स्थापन करणार। वडेट्टीवारांना विश्वास, तर धानोरकरांसोबत वैयक्तिक दुश्मनी नाही, वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण। भंडाऱ्यातील एका कार्यक्रमात गायिका अंजली भारतीचं वादग्रस्त वक्तव्य। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांबद्दल अंजली भारतीचं आक्षेपार्ह वक्तव्य। राज्य महिला आयोग अंजली भारतींना नोटीस पाठवणार। त्यांनी केलेल्या वक्तव्याचा उद्देश काय होता याबाबत विचारणा करणार। रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणं चुकीचं। एखाद्या महिलेविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचं समर्थन करता येणार नाही। आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध। संजय राऊतांची प्रतिक्रिया। राजकीय विरोध असू शकतो, पण अशी चिथावणी देणं चुकीचं आहे। अंजली भारतीच्या बुद्धीची कीव करावी तितकी कमी। चित्रा वाघ यांची अंजली भारतीवर टीका, तर अंजली भारतीवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची ही मागणी। मुंबई महापालिका आयुक्तांकडून भूषण गगराणी यांच्याकडून स्थायी समिती सभागृहाची पाहणी। काही दिवसांपूर्वी सभागृहाच्या डागडुजीचं काम, तर महापौर निवडीसाठी सभागृह सज्ज होणार। बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कारवाई दरम्यान पोलीस आणि स्थानिकांमध्ये बाचाबाची। बेकायदेशीर बांधकामांवरील पोलिसांच्या तोडक कारवाईला स्थानिकांकडून जोरदार विरोध। ठाण्यामध्ये मनसेकडून बिहार भवन विरोधात बॅनरबाजी। बिहार भवन आणि सरकारी दवाखान्याची अवस्था दाखवणारे बॅनर लावण्यात आलेले आहेत। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेची उद्या महत्त्वाची बैठक। मुंबईतील प्रमुख पदाधिकारी मनसे नेते बैठकीला उपस्थित राहणार, तर मनपा निवडणुकीतील पराभवानंतर मनसेची महत्त्वाची बैठक। ओबीसींच्या आरक्षण प्रश्नावरती सुप्रीम कोर्टाची सरकारला नोटीस। सुप्रीम कोर्टाची राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला नोटीस। बांठी आयोगाचा 2022चा अहवाल रद्द करण्याच्या मागणीवरती नोटीस, तर युथ फॉर इक्वॅलिटी संस्थेकडून याचिका दाखल। इगतपुरीतील विसाव्यानंतर लाल वादळाची मुंबईच्या दिशेने कूच। शेतकऱ्यांचा लॉंग मार्च कसारा घाटात दाखल। आंदोलनावरती तोडगा काढण्यासाठी यावेळी प्रशासनाकडून प्रयत्न। एका बाजूला चर्चा आणि दुसऱ्या बाजूला मार्गक्रमण सुरू ठेवण्याची आंदोलकांची भूमिका। माकपचा लॉंग मार्च थांबवण्याची विनंती केली। आंदोलकांच्या मागण्या तात्काळ सोडवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती।
पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. दीप्ती चौधरी असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव. तर उरुळी कांचन या पोलिसात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. दीप्ती चौधरीच्या आत्महत्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल. रुपाली चाकणकरांनी दीप्ती चौधरीच्या कुटुंबियांची भेट घेत प्रकरणाची माहिती घेतली. दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणामध्ये 2 आरोपी कोठडीमध्ये फरार. आरोपींचा पोलिसांच्या विशेष पथकाकडून शोध सुरू. आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करू. चाकणकरांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरील नाम फलकात बदल. भगवा रंगाचा शेड पांढरा रंग आणि सुवर्ण रंगाच्या बॉर्डरमध्ये छत्रपती संभाजीनगर विमानतळ असा नवा फलक मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा 3ही भाषेत फलक लावण्यात आला. मावळच्या सोमाटणे या ठिकाणी महायुतीकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराला सुरुवात. उमेदवारांकडून ग्रामदैवत आई चौराई मातेला मंदिरामध्ये नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ. महापालिकेनंतर जिल्हा परिषदेत देखील भाजप महायुतीला घवघवीत यश मिळणार. भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांचा विश्वास. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावरती जनतेचा ठाम विश्वास. चौधरींचं वक्तव्य. 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात 3रं. तर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून अभिनंदन. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 639 ग्रामपंचायतींकडून 16 कोटींच्या करार थकबाकीची वसुली करण्यात आली आहे. तर पाणीपट्टीतून सर्वाधिक 6 कोटींची वसुलीमुळे ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती मजबूत होणार. सारंगपूर ग्रामस्थांचे मेहकर पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू. गावातील जाण्या येण्याच्या रस्त्यावरती झालेलं अतिक्रमण काढण्याची ग्रामस्थांची मागणी. कोल्हापूरच्या पन्हाळगडवरील सदोबा तलाव परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मागणी. हिंदुत्ववादी संघटनांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. तर अतिक्रमण न हटवल्यास आंदोलन करण्याचाही इशारा. छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा संकुलात पर्यावरणपूरक उपक्रमाची सुरुवात. उपक्रमातून झाडाच्या पालापाचोळ्यातून कंपोस्ट खताची निर्मिती केली जाणार. प्लास्टिक मुक्तीसाठी श्रमदानातून पर्यावरण प्रेमींकडून उपक्रमाद्वारे जनजागृती. अवकाळी पावसामुळे नंदुरबारमधील रब्बीच्या पिकांचं नुकसान. सातपुडा पट्ट्यातील आंबा पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात. तर पावसामुळे आंब्याचे मोहर गळून पडल्यानं उत्पादनामध्ये घट होण्याची भीती. बोदवड शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट. वर्दळीच्या वेळेत रस्त्यांवरती गायी, बैल, इतर जनावरं ठाण मांडून बसल्यानं वाहतुकीचा खोळंबा. अपघात होण्याची शक्यता वाढली. तर तातडीने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील माळरूस या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचा थरार. मेहकरच्या रॉकी आणि भीमाने मिळवलं पहिलं पारितोषिक. बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रामध्ये नव्याने सुरू झालेल्या रहाटी सफारी गेटला पर्यटकांचा वाढता प्रतिसाद. तर सफारी दरम्यान पर्यटकांना अनेक वन्य प्राण्यांचे दर्शन. वन विभागाकडून सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू.